नमस्कार यूट्यूब फॅमिली. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर आतापासून मोठमोठे व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर जसे तुम्ही शॉर्ट्सला भरभरून प्रेम देताय तसंच आपल्या मोठ्या व्हिडिओंनाही भरभरून प्रेम द्या. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर आज बनवत आहे बेसनाची पोळी. आता मिरची जर नसेल आणि कालवणाला जर काही नसेल तर मस्तपैकी बेसनाची गरमागरम पोळी तुम्ही बनवू शकता. त्यासाठी काय केले, बेसन पीठ घेतले, त्याच्यामध्ये हळद, घाटी मसाला आणि मीठ थोडं चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की बिना मिरचीचं बनवले मग हे चांगलं लागेल का? तर तुम्हाला सांगू का, घाटी मसाला टाकल्यानंतर ह्याची चव अप्रतिम लागते. आणि ही रेसिपी तुम्ही कधी केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. आता ह्यातील ज्या गाठी आहेत त्या गाठी आपण एकसारख्या मोडून घेऊ आणि थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेऊ. आपण बेसनाची पोळी जशी करतो तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी टाकायचं. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. ते बघू शकता, जसं लागेल तसं पाणी ओतायचं आहे. एकदम जास्त पाणी टाकून हे करायचं नाही आहे, नाहीतर पोळी बनवताना तुटेल. तर अशा पद्धतीने माझं बॅटर तयार झाले. आता बॅटर तयार झाल्यानंतर काय करायचं, तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. तवा गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर आपण जे बॅटर टाकले ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता जुन्या काळातील बायका बघा हाताने ह्या पसरत होत्या. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने उलटणे जे असतं त्याच्यानेही तुम्ही बनवू शकता. आता पोळी दोन्ही साईडून चांगली भाजून घ्यायची आहे. बघू शकता पोळी किती आपली छान दिसतीये. आता ह्या पद्धतीने हिला उलटे करून घेऊ आणि मस्त खरपूस अशी भाजून घेऊ. बाकी तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, मगाशी सांगितल्याप्रमाणे चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाकी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.